नमस्कार. कोणी रेकी करा नाही तर काही करा, परंतु सैनिक समाज पार्टीच्या धुरंधर नेत्यामार्फत, धैर्यवान नेत्यामार्फत सैनिक समाज पार्टीचा प्रचार सुरूच राहणार आहे. सैनिक समाज पार्टी ही लॉफुल असेंब्ली आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीचा अवलंब करून, वापर करून सैनिक समाज पार्टी ही आपलं बौद्धिक आंदोलन सुरूच ठेवणार आहे. राजकारणात झालेली घाण, राजकारणामध्ये भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या 80% लोकांनी केलेली घाण साफ झालीच पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्रातील 13 करोड जनतेची आहे. महाराष्ट्रातील राजकारणात 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांनी आमदार, खासदार, मंत्री होऊन केलेली घाण साफ करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टी अविरत सुरू ठेवणार आहे. सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलवीर सिंग परमार साहेबांनी, निवृत्त कर्नल यांनी सूचना दिल्या आहेत की कोणाचीही व्यक्तिगत टीका न करता सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन सुरूच ठेवलं पाहिजे. जनजागृतीचं आंदोलन आहे. महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे आणि महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला सावध करायचं आहे की ही राजकारणात झालेली घाण साफ करण्याची जी रणनीती आखली आहे सैनिक समाज पार्टीमार्फत, तिला तुमच्या हितासाठी आहे. म्हणून आम समाजातील नागरिकांनी महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी ही सुरू ठेवण्यात येणार आहे. सैनिक समाज पार्टी ही कोणाची वैयक्तिक टीका करत नाही. तरी पण रेकीसारख्या किंवा आमच्यावर नजर ठेवणाऱ्या अशा ज्या कोणी यंत्रणा असते त्यांना पण सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही, पुन्हा सांगतो, ही लॉफुल असेंब्ली आहे. ही केवळ घाई गडबडीमध्ये इतर पक्षासारखे कोणालाही या आणि आमच्यात सामील व्हा अशी नाही. ह्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये समाजसेवक प्रवृत्तीचे, समाजाचं हित जोपणारा विचारधारा आहे, अजेंडा आहे, आयडिओलॉजी आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे हे जे आंदोलन चालू आहे ते सुरू राहणार आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातील 13 करोड जनता सैनिक समाज पार्टीकडून अपेक्षा ठेवून आहे. सैनिक समाज पार्टी एकमेव अशी विचारधारा आहे की ही फक्त या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कार्य करून दाखवू शकते आणि ऐतिहासिक कार्य करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे. घाई गडबडीत नाही. आम्ही जरी लोकसभा आणि विधानसभा लढवल्या असल्या तरी निवडणूक जिंकून यावं यासाठी आमचा प्रयत्न नव्हता. आमचा प्रयत्न होता की फक्त सैनिक समाज पार्टीची ओळख महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचायची आहे आणि महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडून अपेक्षा ठेवून आहे आणि तरच या महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ होईल अशी खात्री आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला महाराष्ट्रातील जनतेचा मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.